नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असं ट्विस्ट येणार आहे. तर आपण बघितलं, मुक्ताला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आता इथे सागर परिपूर्ण प्रयत्न करत असतो. तो पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्या हाती आता खूप सारे पुरावे लागलेले असतात. तेव्हा आता इथे सागर मुक्ताला संपूर्ण कुटुंबासमोर कसं निर्दोष सिद्ध करतो आणि खरा गुन्हेगार कार्तिक आहे हे कसं सिद्ध करतो ते आता आपण सविस्तरपणे बघणार आहोत. तर इथे मुक्तावरती कोळी कुटुंबाने घाणेरडे आरोप केलेले असतात आणि हे सगळं सागरला माहिती असतं की मुक्ता ही दोषी नाही आहे, तिने काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. कार्तिकच कुठेतरी चुकीचा आहे, पण त्याच्याकडे पुरावे नसल्यामुळे सागर आधी शांत बसलेला असतो आणि मुक्ता सेफ राहावी म्हणून तो जेव्हा मुक्ता तिच्या आईबरोबर घरी जाते तेव्हा तो तिला थांबवतसुद्धा नाही. तर इथे कार्तिकला आता संशय आलेला असतो की मी दोषी आहे हे लवकरच सिद्ध होईल, त्याआधी मला घर सोडून निघून जाऊ दे. तेव्हा इथे सागर आता नाटक करतो आणि म्हणतो की माझा कार्तिकवरती पूर्ण विश्वास आहे, तो कधीही चुकीचं वागणार नाही आहे. मुक्ता चुकीची होती म्हणूनच ती आज घरामध्ये नाही आहे. कार्तिक, तुम्हाला घर सोडून जायची गरजच नाही आहे. जर तुम्ही काही चुकीचं केलेलं नाही आहे तर तुम्ही का जायचं? जिने चुकीचं काम केलं आहे ती कुठे पण जाऊ दे, मला काही फरक पडत नाही आहे, असं सागर आता सगळ्यांसमोर खोटं बोलत असतो. कार्तिकला सागरच्या बोलण्यावरती विश्वास बसतो. त्याला असं वाटतं की सागरचा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, तेव्हा तो घर सोडून आता जात नाही. तर इथे तर सागरने सगळं प्लॅनिंग केलेलं असतं. तो आरतीला जाऊन भेटतो. तो तिला म्हणतो की तुला आता पुरावे देण्यासाठी आमच्या घरी यावं लागेल. तुझ्या आईच्या ऑपरेशनचा, तिच्या ट्रीटमेंटचा सगळा खर्च मी करेन आणि तुला प्रोटेक्शनसुद्धा देईन. तेव्हा इथे आरती आता सागरच्या सांगण्यावरून ती आता त्याच्या घरी येणार असते आणि सगळे पुरावेसुद्धा देणार असते. त्यानंतर इथे सागरने असे खूप सारे आता पुरावे गोळा केलेले असतात आणि ते आता सगळ्या लोकांसमोर तो सादर करणार असतो आणि मुक्ताला निर्दोष सिद्ध करणार असतो आणि कार्तिकला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा देणार असतो. तेव्हा सागर आता घरी येतो. कार्तिक बाहेर जायला निघालेला असतो. तेव्हा तो म्हणतो, कार्तिक, तू कुठेही जायचं नाही आहे, घरीच थांब, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि त्यानंतर सागर मुक्ताला आणि तिच्या संपूर्ण फॅमिलीला सुद्धा बोलावून घेतो. तो म्हणतो, सगळ्यांनी जरा घरी या, मला महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा आता मुक्ताची फॅमिलीसुद्धा घरी आलेली असते. तेव्हा सागर म्हणत असतो की जेव्हा हे सगळं घडलं होतं तेव्हा घरामध्ये आपण कुणीही नव्हतो. कोण खरं बोलतंय कोण खोटं आपल्याला काहीही माहिती नाही आहे. आपल्या घरातल्या लोकांनी कार्तिकच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून मुक्तावरती आरोप केले. पण तुम्ही बघितलंत का की त्यावेळेला नक्की काय घडलं होतं? मुक्ता खरं बोलते की खोटं हे सुद्धा तुम्हाला माहिती नाही आहे आणि कार्तिक खरं बोलतोय की खोटं हे सुद्धा तुम्हाला माहिती नाही आहे. तरीसुद्धा तुम्ही कार्तिकला काही न बोलता तुम्ही सगळे दोष फक्त मुक्ताला दिले. तेव्हा इथे इंद्रा म्हणत असते, सागरे, अरे काय बोलतोयस तू? तुला माहिती आहे ना कार्तिकराव असं काही करू शकत नाही. अरे ते आपल्या घरातले जावई आहेत, हे विसरलेस का तू? तेव्हा सागर म्हणतो, आणि मुक्ता आपल्या घरची सून आहे, ती तुझ्या मुलाची बायको आहे, तुझ्या नातीची आई आहे आणि तरीसुद्धा तू त्यांच्यावरती असे घाणेरडे आरोप केलेस. तुला मुक्ताकडे बघून असं खरंच वाटतं का की त्या एवढं विचित्र आणि वाईट वागू शकतात? असं तुला वाटलंच कसं आई? त्यांना कधी बघितलेस का तू असं वागताना? तेव्हा तू त्यांच्यावरती असे घाणेरडे आरोप केलेस. तेव्हा इथे इंद्रा आता गप्पच बसते. तेव्हा इथे सागर म्हणत असतो, तुम्ही सगळेजण म्हणत होतात ना की मी मुक्तालाही काही बोललो नाही आणि कार्तिकला सुद्धा काही बोललो नाही, कारण मला कोण खरं बोलतो आणि कोण खोटं यापेक्षा मला पुरावे महत्त्वाचे वाटत होते, कारण कुणीही कुणावरती विश्वास ठेवायला तयार नसतं. म्हणून मी मुक्ताला सुद्धा काही बोललो नाही आणि कार्तिकला सुद्धा मी काही बोललो नाही. पण याचा अर्थ असा होत नाही की मी मुक्तावरती विश्वास नाही ठेवत, माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा कार्तिक म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचं सागर? मी तुला दोषी वाटतोय का? तेव्हा इथे स्वाती म्हणते, म्हणजे तुला काय म्हणायचं दादूस? कार्तिक दोषी आहे असं म्हणायचं आहे तुला? तेव्हा इथे मुक्ता आता सगळं बोलणं ऐकत असते. तेव्हा सागर म्हणत असतो, मी फक्त बोलत नाही आहे तर माझ्याकडे पुरावेसुद्धा आहेत. आज मी तुम्हाला सगळे पुरावे दाखवणार आहे. तेव्हा इथे सागर म्हणतो की मुक्ताने आपल्या घरासाठी किती काय केलं. जेव्हा जेव्हा आपलं कुटुंब कुठल्या तरी संकटामध्ये होतं, मुक्ताने ते अगदी व्यवस्थित बाहेर काढलेलं आहे आणि जरा त्यांनी कुणाची चूक दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या खरं बोललेल्या आहेत, त्यांच्यावरती फक्त आरोप झालेत. मग आता हा न्याय आपण कसा करायचा? तर तो मीच करणार आहे. तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता जे बोलते ते सगळं खरं आहे. कार्तिकने त्यांच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता आणि आरतीने जी कंप्लेंट केली होती तीसुद्धा कार्तिकच्या दबावाखाली येऊनच केली होती, कारण कार्तिकने तिला आणि तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि म्हणूनच मी इथे आरतीला सुद्धा बोलावलेलं आहे.
तेव्हा इथे सागर आता आरतीला आतमध्ये बोलावतो। तेव्हा इथे आरती म्हणत असते की मी जी काही कंप्लेंट केली होती ती कार्तिकने मला धमकी दिली होती। त्यांनी दुबईमध्ये असताना सुद्धा मला छेडण्याचा, माझ्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता। तेव्हा मला आणि त्यांना सुद्धा तिथून फायर करण्यात आलं होतं आणि इंडियामध्ये आल्यावर सुद्धा त्यांनी मुक्ता वहिनीकडून 15 लाख रुपये घेतले आणि असं सांगितलं की मी त्यांच्याकडून ते पैशांची मागणी केलेली आहे, पण त्यांनी मला फक्त तोंड बंद ठेवण्यासाठी 50,000 रुपये दिले माझ्या आईच्या ट्रीटमेंटसाठी आणि बाकीचे पैसे त्यांनी त्यांच्या जवळ ठेवले, असं आरती आता सांगते। तेव्हा इथे सागर म्हणत असतो की ही तीच आरती आहे जिने मुक्तावरती खोटी कंप्लेंट केली होती, ते सुद्धा कार्तिकच्या दबावाखाली येऊन, हो की नाही आरती? तेव्हा आरती म्हणते हे सगळं बरोबर आहे आणि तुमचा जर माझ्यावरती विश्वास बसत नसेल तर हे बघा, कार्तिकचे फोन नंबर आणि त्यांनी केलेले मला मेसेजेस ते सुद्धा धमकीचे। तेव्हा आता इथे आरतीने सगळे पुरावे दिलेले असतात। तेव्हा स्वाती म्हणत असते काय गं, खोटं बोलतेस का? माझ्या नवऱ्यावरती खोटे आरोप करतेस का तू? तुला तर मी सोडणार नाही आणि स्वाती तिच्या अंगावरती तिला मारण्यासाठी जाते। इथे कार्तिक म्हणत असतो सगळं खोटं बोलता येते, सागर त्याच्या बायकोला वाचवण्यासाठी, तिला निर्दोष सिद्ध करण्यासाठी माझ्यावरती घाणेरडे आरोप करतोय। तेव्हा सागरला खूप जास्त राग येतो आणि तो त्याला मारण्यासाठी जातो। तो म्हणतो मी खोटं बोलतोय की तू खोटं बोलतोयस? माझी मुक्ता कधीही खोटं बोलू शकत नाही। त्यांच्या चारित्र्यावरती हे शिंतोडे उडवलेले मी खपून घेणार नाही। त्यावेळेला मी गप्प बसतो कारण माझ्याकडे पुरावा नव्हता। माझा मुक्तावरती विश्वास होता पण ते सिद्ध करण्यासाठी पुरावा नव्हता आणि तुम्ही सगळ्यांनी त्यांच्यावरती खूपच गलिच्छ असे आरोप केले होते। आणि राहिला प्रश्न मुक्ताने मेसेज केलेला, तो मेसेज मुक्ताने केला कशावरून? कारण ज्या वेळेला कार्तिकच्या मोबाईलवरती तो मेसेज आलेला आहे त्याचं टायमिंग बघा। तेव्हा मोबाईलवरती जो मेसेज आलेला असतो त्याचं टायमिंग बघितल्यानंतर मुक्ता त्यावेळेला पोलीस स्टेशनमध्ये असते आणि पोलीस स्टेशनमध्ये असल्यामुळे तिचा मोबाईल हा घरीच राहिलेला असतो, कारण ती तिथून घाईघाईने पळून गेलेली असते। त्यामुळे तिचा मोबाईल घरी राहिलेला असतो आणि त्यावेळेला कार्तिकने स्वतःच्या हाताने तो मेसेज आपल्या मोबाईलवरती पाठवलेला असतो आणि तिच्या मोबाईलमधून तो डिलीट केलेला असतो। तेव्हा सागर म्हणतो जेव्हा मी मुक्ताला सोडवायला गेलो होतो तेव्हा तिच्याकडे मोबाईल नव्हता, मग ती मेसेज कुठून करेल? आणि तेव्हा ती पोलीस स्टेशनमध्ये होती आणि तिचा मोबाईल घरी होता। याचा अर्थ काय होतो? कार्तिकनेच मुक्ताच्या मोबाईलवरून तो मेसेज आपल्या मोबाईलवरती पाठवला होता आणि मुक्ताच्या मोबाईलवरून तो मेसेज डिलीट केला होता। हे आता सागर सगळ्यांसमोर सिद्ध करतो। तेव्हा इथे कार्तिक आता पूर्णपणे त्यांच्या आवडीत हा सापडलेला असतो। तेव्हा इथे आरती म्हणते की मॅडम मला माफ करा, मी कार्तिकच्या दबावाखाली येऊन तुमच्यावरती पोलीस कंप्लेंट केली, ती सुद्धा खोटी, मला माफ करा प्लीज, मी खूप घाबरले होते। तेव्हा मुक्ता म्हणते मी समजू शकते। तेव्हा इथे आता सागर म्हणत असतो की त्यावेळेला तुम्हाला सगळ्यांना वाटत होतं मी काही बोलत का नाही आहे, तुम्ही सगळेजण मला दोष देऊन मोकळे झालात, पण तुम्हाला हे नाही कळलं की मी एक माणूस आहे आणि एका बाजूला माझी बायको आहे तर दुसऱ्या बाजूला माझी बहीण आहे आणि तिच्या नवऱ्यावरती हे सगळे आरोप होत होते। तेव्हा मी काय बोलणार होतो? मला माहिती होतं की मुक्ता निर्दोष आहे, पण माझ्याकडे तिला निर्दोष सिद्ध करण्यासाठी पुरावा नव्हता। मग मी कुणाची बाजू घेणं हे अपेक्षित होतं आणि त्यावेळेला जे काही घडलं होतं तेव्हा तिथे कुणीही नव्हतं, त्यामुळे कुणाला दोष द्यायचा आणि कुणाला नाही हे मला कळत नव्हतं। पण मला एक गोष्ट माहिती होती की मुक्ता निर्दोष आहे, ती कधी असं चुकीचं काम करूच शकत नाही, म्हणून मी पुरावे गोळा करण्यासाठीचा तो वेळ घेतला होता, नाहीतर मुक्तावरती माझा विश्वास नाहीये असं अजिबात होणार नाही, असं सागर आता माधवीला आणि पोरू काकांना म्हणत असतो। तेव्हा इथे सागरने आता सगळ्यांसमोर पुराव्यांसकट इथे आता मुक्ताला निर्दोष सिद्ध केलेलं असतं। त्यामुळे आता मुक्ताच्या मनामध्ये सागरची जागा खूपच आता उंचावलेली असते आणि त्यामुळे आता मुक्ता खूपच जास्त इम्प्रेस झालेली असते आणि नव्याने सागरच्या प्रेमात पडलेली असते, कारण इथे सागरने मुक्ताला निर्दोष सिद्ध तर केलेलंच असतं, तिच्या चारित्र्यावरती जो दाग लागलेला असतो तो सुद्धा पुसून टाकलेला असतो आणि तो आता कार्तिकला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा सुद्धा देणार असतो। त्यावेळेला तो आता आपल्या बहिणीचा संसार वाचवण्याचा प्रयत्न करत नाही तर एका चुकीच्या माणसाला तो कशी शिक्षा देणार याकडे त्याचं लक्ष असतं। तर आता आजच्या भागामध्ये सागरने सगळे पुरावे देऊन मुक्ताला निर्दोष सिद्ध केलेला आहे आणि येणाऱ्या भागामध्ये सागर आता कार्तिकला काय शिक्षा देणार हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे। तेव्हा सिरियलच्या डेली अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।